नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ मेहंदीच्या फंक्शनसाठी छान तयार होऊन आलेला असतो. त्याच्या पाठीमागे जीवा सुद्धा तयार होऊन आलेला असतो. दोघेही आता आपापल्या बायकांच्या हातावरची मेहंदी पाहण्यासाठी छान तयार होऊन आलेले असतात आणि प्रेमाने त्यांच्याकडे बघत असतात. तर नंदिनी आणि काव्या सुद्धा खूप खुश झालेले आहेत. रम्या सुद्धा आता तयार होऊन आलेली असते आणि तिथे हळकुंड ठेवलेले असतात. त्यातले काही हळकुंड घेते आणि आतमध्ये घेऊन जाते. त्या हळकुंडाचं काय करणार आहे हे लवकरच कळणार आहे. तर दुसरीकडे मेहंदी काढायचं चालूच असतं. तर काव्या आणि नंदिनीसाठी जीवा आणि पार्थ खाऊ घेऊन येतात. काव्याच्या आवडीची पेस्ट्री पार्थ घेऊन आलेला असतो आणि तिच्या समोर धरतो. तर नंदिनीच्या आवडीचा वडापाव जीवा घेऊन आलेला असतो. दोघेही आपापल्या बायकांना आता भरवणार आहेत आणि इकडे हळकुंड कुटायचा कार्यक्रम चालू झालेला असतो. त्याच्यामध्ये आता रम्या सुद्धा असते. रम्याकडे पाहून वसू आत्याला तर भीतीच वाटत असते की रम्या नक्की काय करणार आहे. तर रम्या जी मगाशी हळकुंड घेऊन गेली होती त्याच्यामध्ये काहीतरी लावून मिक्स करून घेऊन आलेली आहे आणि ते हळकुंड कुटायचं असतं त्याच्यामध्ये ती टाकते. तर आता काय नक्की तिचा प्लॅन आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.